नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वन डे ट्रिप, आणि तीही आपली माऊली ॲग्रो फार्म रिसॉर्टमधली. तर सर्वात पहिलं तर आम्ही घरातून इथून लवकर निघालेलो. सकाळी आम्ही इथून 7लाच निघालेलो, कारण की सकाळी तिथं 9:30ला आपल्याला नाश्ता वगैरे असतो. आणि दरवर्षी कंपनी थ्रू ॲन्युअल डे असतो बघा. तर दरवर्षी कुठं ना कुठे घेऊन जात असतात मस्त असं फिरायला वगैरे, कारण की फॅमिलीसोबत रिलॅक्स पण वाटतं त्यामुळे. तर इथं पोरांचं चाललं होतं मोबाईल वगैरे बघायचं, आणि सकाळी आम्ही 7लाच निघालेलो. तर बसमध्ये मस्तपैकी एन्जॉय पण केला बघा. मस्त गाणे वगैरे बोलणार आहेत आता, ते तुम्हाला मी पुढं ऐकवतेच. तर चला कंटिन्यू राहा. तर खूपच मस्त वाटत होतं नाही का, एक संघ वाटत होता सर्व फॅमिली असल्यावानीच. आणि खूप मस्त सर्वांनी गाणे वगैरे गायले, आणि तसंच प्रवासही करत होतो आम्ही. आणि थंडी पण भरपूर होती बरं का. तर मस्त असं क्लॅपिंग केले, जे पण म्हणजे क्लॅप केले की सर्वांना प्रोत्साहन येतो बघा कोणत्याही गोष्टीला. हा चल, हा तू सुरुवात कर, मग तो पण कर, त्याला नाही येत. हा चला बोला. 1 2 3 रेडी स्टार्ट गो. जय महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. तर इथं लावलेलं मस्त असं सॉन्ग, आणि मस्त असे एन्जॉय करत होते सर्वजण डान्स वगैरे करत करत. आणि इथं मयंकची चालली होती मस्ती. तर मयंक काय एका जागेला सीटवर बसत नव्हतं बघा, त्याने 2 पाय वरी करून बसलेला. तर त्याचबरोबर बघू शकता आता मस्त बाहेरचा पण व्ह्यू, आणि भारी वाटत होतं भरपूर असं. आणि आता आलोच जवळ, बघू शकता माऊली ॲग्रो फार्म. तिथं आम्ही पोचलेलोच, आणि पोचतेच बरोबर आता बस थांबलेली आहे. आणि भरपूर अशा कंपनी, हे सर्व कंपनीतलेच आहेत बघा. आणि सर्वांची फॅमिलीसोबत हे म्हणजे दरवर्षी ट्रिप होत असती, आणि खूप मजा येते बघा. आता सकाळ ते संध्याकाळपर्यंत ही ट्रिप आहे. तर त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय आम्ही गोष्टी केल्यात, काय आहे त्या ॲग्रो फॉर्ममध्ये, ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा. तर इथं मस्त चाललो होतो आम्ही आतमध्ये. थोडंसं आतमध्ये भरपूर असं हिंडायचं फिरायला भरपूर चालणं आहे बघा. आणि मी शक्यतो तुम्हाला सांगेल की हिलची चप्पल वगैरे घालूच नका, शूज वगैरे घाला, म्हणजे तुम्हाला भरपूर गोष्टी एन्जॉय पण करता येतील. हिलच्या चप्पलमुळं मला भरपूर गोष्टी एन्जॉय करता आले नाहीत, ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. तर आता इथं बघू शकता जाताच रेनिंग वॉटर पार्क वगैरे पण आहे. तर सर्वात पहिला आम्ही जाणार आहे नाश्ता वगैरे करायला. तर जाता जाता बघू शकता भरपूर असा व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला मस्त असा, आणि सर्व मस्त फ्रेश फ्रेश वाटत होतं खूप. तर आम्ही सकाळी 7:30ला जे बसलेलो ना, तर इथं येऊन पोचलेलो बरोबर 9ला. तर 9 वाजता नाश्ता असतो. तर सर्वात पहिला हात वगैरे क्लीन केला, आतमध्ये एंट्री केली, आणि मस्त असा नाश्ता घेतला बघा. नाश्त्यामध्ये भरपूर असे ऑप्शन होते, मिसळ पाव, इडली, सांबार वगैरे भरपूर होतं, चाय, कॉफी. तर सर्व खाल्लं आम्ही. त्यानंतर ना रिसॉर्ट तर खाताच बरोबर समोर होतं स्विमिंग पूल. तर स्विमिंग पूलमध्ये सुद्धा पोरांना बघताच क्षणी लगेच जाऊ वाटत होतं आतमध्ये, पण काय आम्ही लगेच जाऊन दिलो नाही. सर्वात पहिला आम्ही मस्त अशी ही गाडी होती, ड्रमची गाडी, तर त्यामध्ये एक हे केली, जरा एन्जॉयमेंट केली. आणि मी पण बसलेली मस्त, ट्रॅक्टरच्या गाडीला कनेक्ट होती बघा ती. त्यानंतर इथं आलो आम्ही आता खेळायचं सेक्शनमध्ये, ॲडव्हेंचर. तर इथं भरपूर गोष्टी आहेत बघा, मोठ्यांसाठी छोट्यांसाठी. खालचे जे आहेत ना ते सर्व छोट्यांसाठी असतात, आणि जे वरी आहेत ना जे, तिथं सर्व मोठे जण करू शकतात. तर मला तर काय जाता आलं नाही, तुम्हाला माहितीच आहे मी हिलचे सँडल घातलेली, त्यामुळे मला काय जमलंच नाही. पण पोरांनी भरपूर असा एन्जॉय केला, त्याचबरोबर ह्यांनी पण एन्जॉय केला. तर आता दुपारची वेळ झाली मस्त जेवणाची वगैरे, पण म्हणलं चला आता जरा पुढं जाऊन फिरून येऊया अजून जरासं. तर आम्ही पुढं गेलो, भरपूर गोष्टी होत्या तिथं बघायला खेळायला म्हणून. तर इथं होतं पोरांसाठी परत खेळायसाठी. तर इथं पोरांना सोडलं मस्त खेळायला, आणि आम्ही बसलो मस्त असं झोक्यामध्ये खेळत. तर तेवढाच एन्जॉयमेंट नाही का. नंतर रेनिंग वॉटर पार्कमध्ये आलो. इथं हे आणि मयंक, आरव तिघं पण गेलेले मस्त पाण्यामध्ये, आणि मी तर काय गेले नव्हते, कारण की पाणी इतकं गार होतं ना, म्हणजे पायसुद्धा ठेवायची क्षमता नव्हती, एवढं गार पाणी होतं बघा. आणि खूप छान होतं. काय आता मोका मिळाला तर चोका मारायलाच पाहिजे. त्यामुळे मस्तपैकी आता त्यांनी तर केलेलं आहे, मी पण करणार आहे, पण मी नंतरनं करणार आहे जेवण वगैरे झाल्यावर. तर बघू शकता हे ह्यांचे मित्र मस्त असं एन्जॉय केलेलं आहे ह्यांनी भरपूर असा. तर खूप भारी व्ह्यू आहे.
तर इथं बघू शकता मस्त खेळत आहेत सर्वजण आणि ह्यांच्या मित्रामध्ये ह्यांच्यामध्ये लागलेली शर्यत. तर बघू शकता कोण सर्वात पहिला जिंकतंय, तर ह्यांचे मित्रच जिंकले. तर पाणी भरपूर गार असल्यामुळे बघा त्रास पण होत असतो, पण फ्रेश पण वाटतं. नंतर जेवणामध्ये भरपूर असे मेनू होते बघा. तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेत आहे. आरव पण बघा किती थंडीने तो गारटलेला. तर मस्त उन्हामध्ये बसलेलो आम्ही बाहेर टेबलवर. तर छान असं जेवण होतं, खूप टेस्टी जेवण होतं. त्यानंतर आता आलो आम्ही इथं बाहेर. तर हे पूल आहे ना, त्या पूलखाली सर्व मासे आहेत बघा, खूप डेंजर आहेत. आणि त्याच्या पुढं आहे हे बोटिंगचं. तर बोटिंगसाठी होती भरपूर गर्दी म्हणून आम्ही काही तिथं थांबलो नाही, थोडा वेळ फक्त फिरून आलो तिथं जाऊन. त्यानंतर मस्त निवांत असं मी झोक्यात झोपलेली आणि काय ते फिलिंग मस्त वाटत होतं. आणि त्यात आरूचे पप्पा झोका देत होते, त्यामुळे अजून जरा भारी वाटत. आणि मला तर झोपच येत होते जेवण वगैरे केल्यामुळे ना, सुस्ती. तर मस्त झोपच यायला लागली. नंतर ना मस्त आता पोरं मला झोका देत आहे बघा. तुम्ही कसे पोरं एवढे एवढे बारके आहेत आणि मला मस्त झोका देत आहे. आणि मलाच भीती आणि झोका देता देता बघा कशा त्यांनी गोलाटी मारल्या. नंतर ना ह्यांनी पण झोका दिला आम्हाला मस्त. आणि असं इतकं रिलॅक्स वाटत होतं त्या झोक्यामध्ये ना, झोपच येत होती बघा. तर भरपूर गोष्टी आहेत तिथं, सेल्फी पॉईंट वगैरे पण आहे. आणि कसा दिवस गेला तिथं ना कळाला सुद्धा नाही आम्हाला, इतकं भारी वाटलं. म्हणजे पूर्ण दिवस गेला आम्हाला घरी रात्री 10 वाजले यायला. विचार करू शकता तुम्ही म्हणजे किती एन्जॉय केला असेल आम्ही. आणि खरंच खूप भारी आहे. तर हे आहेत सर्व सेल्फी पॉईंट आहेत बघा, हे तर सेल्फी वगैरे काढली जातात. तर त्यानंतर ना आता मी जाणार होते स्विमिंग पूलमध्ये. तर मी पण मस्त एन्जॉय केलेलं आहे, ते माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मस्त तयार वगैरे होऊन आलो आता आम्ही हुरडा पार्टी करायला. तर बघू शकता हुरडा पार्टीमध्ये भरपूर अशा गोष्टी होत्यात. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय, टेक केअर.